आता मीरांच्या बोरवणकर यांना कोण ओळखत नाही, पण एक व्यासपीठीय शिस्त म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मीरांताई 1981च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS ऑफिसर आहेत. त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डायरेक्टर जनरल ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या डायरेक्टर जनरल, पुण्याच्या पोलीस कमिशनर, चीफ ऑफ क्राईम ब्रँच मुंबई, अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला डिस्ट्रिक्ट पोलीस चीफ आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंटमध्ये त्यांची डॉक्टरेट आहे आणि तसंच अमेरिकेतल्या मिनेसोटा विद्यापीठाच्या त्या फेलो आहेत. जेंडर इन महाराष्ट्र पोलीस याच्यावर त्यांचा विशेष अभ्यास संशोधन आहे आणि अनेक महत्वाचे सन्मान त्यांना मिळालेत, जसे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिसेस, पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसेस आणि मिनेसोटा विद्यापीठाने डिस्टिंग्विश लीडरशिप अवॉर्ड देऊनही त्यांचा सन्मान केलेला आहे. तर अनेक आयाम त्यांच्या कामाचे आहेत. महिला आणि बालकांच्या संदर्भात गुन्हे अन्वेषण, कायदा आणि सुव्यवस्था, संशोधन त्यातलं आणि लिंगभाव मुख्यतः या विषयात त्यांची खास कामगिरी आहे. त्यांचं लिखाणही आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होत असतं. त्यामुळे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अत्यंत सुयोग्य अशा व्यक्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत आणि लगेचच त्यांनी आपली विनंती मान्य केली, याच्यासाठी मला ते विशेष नमूद करायचं आहे. सो वेलकम मीरांताई, आणि आता तुम्ही बोलायला सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. थँक्यू प्रीती. आणि थँक्स नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी आपण मला आजच्या कार्यक्रमाला बोलवलं. सो मी माझा जो म्हणजे आपण बॅकग्राऊंड एकदम मस्त दिलेले आहे आणि ऑल्सो कम्पेअरिंग हाथरस विथ इन्सिडेंट्स इन महाराष्ट्र, त्याच्या चांगला आपण विश्लेषण केलेलं आहे. म्हणून मी आता थोडक्यात प्रॅक्टिकल पोलिसिंग जे आहे त्याबद्दल आणि विथ रेफरन्स टू क्राईम अगेन्स्ट विमेन आणि विशेष म्हणजे अबाउट 2013 ची जी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. कारण सोशियोलॉजिकल बॅकग्राऊंड उत्तमरित्या आपण आपल्या ऑडियन्स समोर दिलेलाच आहे. एम आय ऑडिबल? येस येस, व्हेरी क्लिअर. तर CRPC जर पाहिलं तर 154 सेक्शन पासून 173 173 ह्या मध्येच आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. तर हाथरस मध्ये जी पहिली आपली चूक झाली की आपण वेळेवर पहिले तर आय फील दॅट होल केस डिड नॉट हॅव द सेन्सिटिव्हिटी, म्हणजे जसं त्याला हँडल केलं पाहिजे होतं तसा सुरुवातीपासूनच UP पोलीस आणि UP ऍडमिनिस्ट्रेशन त्या चुका करत राहिल्या. तर त्या मेनली म्हणजे 154 खाली जे केस त्वरित दाखल केली पाहिजे होती, मेडिकल झालं पाहिजे होतं, डाईंग डेक्लरेशन बिफोर द मॅजिस्ट्रेट किंवा बिफोर द डॉक्टर सुद्धा चाललं असतं, त्यात चुका झाल्या. आय विल ऑल्सो कम्पेअर इट विथ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपण विविध ठिकाणी जेंडर सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम आयोजित करतो. आपण जेंडर सेन्सिटायझेशनची ट्रेनिंग नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद मध्ये IPS ऑफिसर्सना आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथे आपण आपले सर्व सब इन्स्पेक्टर्स आणि DYSPs ह्यांना देतो. तर आय वुड से आय एम प्राऊड ऑफ द फॅक्ट की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र पोलीसमध्ये, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जेंडर सेन्सिटायझेशनची ट्रेनिंगला फार सिरियसली घेण्यात येतं. FIR कसे दाखल करावा, वेळेवर दाखल करा, आणि ना केल्यास 166 IPC खाली पोलिसांना सुद्धा आपण पोलिसावर सुद्धा केस करू शकतो, हे मी इथे सांगायला इच्छिते. आपण कॉन्स्टेबलरीला सुद्धा आपले जेवढे रिक्रूट पोलीस ट्रेनिंग सेंटर्स आहेत त्यात जेंडर सेन्सिटायझेशन ट्रेनिंग आणि क्राईम अगेन्स्ट विमेन ह्याची तपास कसे करावी ह्याबद्दल आपण त्यांना योग्य रीती मार्गदर्शन करतो. पण आपण कुठे चुकतो, तर हे जे 154 ते 103 आता 2013 ची जी मेन अमेंडमेंट आहे अजून ते आमचे स्टाफ पर्यंत पोहोचलेली नाही. आणि आपण आपले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्र असो किंवा आणखीन कुठलेही राज्य असतील देशातले,
त्यांना रिफ्रेशर कोर्स म्हणजे इन सर्व्हिस ट्रेनिंग देत नाही. सो फर्स्ट पॉइंट आय एम फ्लॅगिंग इज की हाथरस हॅड ए लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी आणि देन लेट रजिस्ट्रेशन. आय एम कम्पेअरिंग इट विथ महाराष्ट्र दॅट आय फील प्राऊड की महाराष्ट्रामध्ये आपण ट्रेनिंग देतो, जेंडर सेन्सिटायझेशन कोर्सेस देतो, पोलीस तपास कसं करावा आणि महिलांना कसं संवेदनाशील रीतीने हँडल करावा. पण इवन वी फेल. आणि काय 6 महिने अगोदर माझ्याकडे एक पुण्याची एनजीओ संस्था आली, त्यांनी सुद्धा एक केस दाखल करायचा प्रयत्न केलं, परंतु पोलीस स्टेशन त्यांना टाळाटाळी करत होता. आणि एनजीओच्या ज्या मेन व्यक्ती होत्या त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये शिकलेल्या होत्या. नो आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड की त्यांनी ज्यावेळी पहिले ओरली फोनवर भेटून तक्रार दिल्यात की कुठल्याही प्रकारच्या त्या रेकॉर्ड ठेवत नव्हत्या. उदाहरणार्थ ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही फुल लिखाण करा आणि पोलीस स्टेशनला द्या, मी फॉलोअप करते, तर त्यांनी त्याची पावती सुद्धा घेतली नाही. सो आय वॉन्ट टू से की आपण महाराष्ट्र पोलीस इथे बेस्ट ट्रेनिंग देऊन सुद्धा वेळेवर 154 खाली FIR दाखल करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालो नाही. तर आपले सारखे नारी समता मंच सारखे जे NGOs आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास त्याची पोच पावती घेणं फार आवश्यक आहे. बिकॉज इग्नोरिंग नॉट रजिस्टरिंग दिस क्राईम अगेन्स्ट वुमेन किंवा नॉट रजिस्टरिंग ए कॉग्निझेबल केस, त्याचे बाबत 166 IPC खाली तरतूद आहे. हा NGOsला आणि नागरिकांना समजलं पाहिजे. आणि आय एम शुअर की आता हाथरसच्या केसमध्ये UP पोलीस त्याचा वापर करतील किंवा CBI वुड रिकमेंड की लेट रजिस्ट्रेशन बद्दल कारवाई झाली पाहिजे. दुसरा मुद्दा जे मी सांगायला इच्छिते की आता 2013 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट प्रमाणे प्रायव्हेट डॉक्टर्स वर सुद्धा हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर रेप विक्टिम त्यांच्याकडे आलं तर त्यांचे मेडिकल एक्झामिनेशन करून घेणे. पहिल्या IPC मध्ये काय होता की जनरली पीपल यूज टू से की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावा जर रेप केस आहे तर. नंतर शासनाने सांगितलं की नो, नॉट ओनली गव्हर्नमेंट बट इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन आहे त्याची विक्टिम्सची मेडिकल तपासणी करतील. पण आता जे क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट प्रमाणे एव्हरी प्रायव्हेट डॉक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सो नारी समता मंच किंवा आजची ऑडियन्सला हा समजणं फार आवश्यक आहे की प्रायव्हेट डॉक्टर्स आर ऑल्सो ऑब्लाइज्ड टू एक्झामिन रेप विक्टिम ऑर विक्टिम ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस. आणि ना केल्यास त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई कायद्याप्रमाणे आता होतं. थर्ड पॉइंट आय वॉन्ट टू रेज, आणि आताच UP मध्ये 3 अगेन आय थिंक इट्स दलित यंग गर्ल्स त्यांच्यावर ऍसिड टाकण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 81 वर्षी ज्यावेळी मी खात्यात आले तोपर्यंत ऍसिड टाकणं हा अनहर्ड ऑफ होता. मग मला वाटतं पहिली केस सांगली जिल्ह्यात झाली आणि हळूहळू द होल कंट्री हॅज गॉट दिस डिझीज. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 326 जो आहे ग्रीवियस हर्ट त्यामध्ये आता शासनाने बदल करून 2013च्या ह्या अमेंडमेंट प्रमाणे ऍसिड टाकणे आणि किंवा ऍसिड टाकण्याचा जे प्रयत्न करणं ह्याला सुद्धा सेपरेट ऑफेन्स आणि 5 to 10 years ऑफ पनिशमेंट दिलेली आहे. हे सर्वांना समजणे फार आवश्यक आहे. काही वेळ ही माहिती आमची पोलिसांपर्यंत सुद्धा पोहोचलेली नसते. नेक्स्ट पॉइंट आय वॉन्ट टू टेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले आपण 354 IPC नारी समता मंचचे भरपूर कार्यकर्ते मला ह्या संदर्भात वेळोवेळी भेटलेले आहेत. आम्हाला 354 ची केस द्यायची आहे. सो पहिले अगोदर हा एक फार असा ऑफेन्स होता की त्याचा दायरा फार छोटा होता. outraging the modesty म्हणजे काय? Now government has expanded that. This Criminal Law Amendment Act has expanded that definition. आता unwelcome gestures किंवा asking for sexual favors किंवा असे काय कृत्य करणे ज्यांनी की महिला एम्बॅरेस होईल, seeking sexual favors. तर आता outraging the modesty of women जो 354
भारतीय दंड विभागाचा एक फार महत्वाचा सेक्शन आहे, त्याला एक्सपॅन्ड करण्यात आलेला आहे. तर हा सुद्धा आपण सर्वांनी समजणे आवश्यक आहे. त्यामध्ये आता बघा वोयरिझम म्हणजे मी समजा गेले मॉलमध्ये आणि एका स्टोअर मध्ये मी जाते आणि नवीन कपडे विकत घेते आणि ट्राय रूम मध्ये जाते. नाउ दिस हॅज हॅपन्ड इन आवर कंट्री की ट्राय रूम मध्ये महिला कपडे चेंज करते, ड्रेस फिट होते की नाही हे पाहते, किंवा स्विमिंग साठी गेलेली असताना, पोहायला गेले असताना चेंजिंग रूम मध्ये जाऊन चेंज करते. सो सम अनस्क्रुपलेस एलिमेंट्स ते त्यावेळी त्याला व्हिडिओ करू लागले होते, फोटो खिचू लागले होते, आणि इट वॉज नॉट एन ऑफेन्स इन इंडिया. आता 2013 मध्ये दॅट हॅज ऑल्सो बिकम एन ऑफेन्स. हा आपल्याला आवश्यक आहे. देन स्टॉकिंग म्हणजे सारखा सतत त्रास देणे, पाठलाग करणे, हा सुद्धा एक एनसी सारखा प्रकरण होता. आता ह्याला कॉग्निझेबल करण्यात आलेला आहे. मी ज्यावेळी जॉईंट कमिशनर क्राईम मुंबई होते, तर एक माझ्याकडे डॉक्टर, महिला डॉक्टर आल्या. त्यांना सारखे कोणीतरी अपशब्द वापरून फोन करायचं किंवा ईमेल सुद्धा द्यायचं. तर त्या शी वॉज इन ए व्हेरी ब्रोकन स्टेट आणि शी वॉज क्राईंग सो मच की त्यांचे मिस्टर सुद्धा त्यांच्या बरोबर होते, ते सुद्धा डॉक्टर होते. त्यांना सुद्धा कळेल ना की ह्यांना मी कसे समजावून सांगू. सो अल्टिमेटली बिकॉज त्या माणसाने ह्यांना ईमेल सुद्धा पाठवल्या होत्या, वी कुड ट्रेस हिम. पण 2004 पर्यंत दिस वॉज एन ऑर्डिनरी क्राईम ऑफ थ्रेट, म्हणजे हा महिला डॉक्टरना हा माणूस थ्रेटन करतो. पण नाउ दिस स्टॉकिंग थ्रू सायबर, स्टॉकिंग थ्रू ईमेल्स, स्टॉकिंग थ्रू व्हॉट्सअप मेसेजेस, हा एक सेपरेट 354 खाली करण्यात आलेला ऑफेन्स आहे आणि पनिशेबल आहे. सो वोयरिझम वेअर यू आर बीइंग व्हिडिओग्राफ्ड, फोटोग्राफ्ड आणि यू आर नॉट अवेअर ऑफ इट. स्टॉकिंग थ्रू नेट, मेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पर्सनली मुलींना फार त्रास होतो कॉलेज किंवा शाळेत जाताना त्यांच्या. सो दॅट दीज आर ऑल्सो नॉस ऑफेन्सेस आणि पनिशेबल बाय नॉट लेस देन 1 year. तर हा कृपा करून आपण लक्षात ठेवा. एक पोलीसमध्ये थिअरी आहे ब्रोकन विंडोज. त्या थिअरीचा अर्थ असा आहे की एक छोटा क्राईम झालं आणि वेळेवर त्याची रजिस्ट्रेशन झाली तर आपण मोठा गुन्हा जो आहे तो टाळू शकतो. सो बॉयज हु आर स्टॉकिंग यंग गर्ल्स, जर आपण त्यांना आज स्टॉकिंग मध्ये केस रजिस्टर करून घेतलं आणि कोर्टात पाठवला तर उद्या तो पोरगा रेप वगैरे पासून आपण त्याला हे म्हणजे वी कॅन डिस्करेज हिम. ही विल रिअलाइज पोलीस इज सिरियस, ऍडमिनिस्ट्रेशन इज सिरियस, आणि मग त्याचे डोक्यात सुद्धा येणार नाही. तर व्हॉट आय वॉन्ट टू से इज स्टॉकिंग इज अ रियालिटी विच यंग गर्ल्स एक तर त्याबद्दल बोलत नाही किंवा आपल्या एल्डर्सला कॉन्फिडन्स मध्ये घेत नाही, म्हणून ह्या मुलाचं ची हिंमत वाढते आणि मग ते रेप पर्यंत जातात, फोर्स सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन पर्यंत जातात. सो वी हॅव टू स्टॉप दॅट. मला अजून एक केस आठवण आली. वेन आय वॉज कमिशनर ऑफ पोलीस पुणे, वन यंग गर्ल रोट मी. तोपर्यंत सुद्धा स्टॉकिंग, इलेक्ट्रॉनिक स्टॉकिंग वॉज नॉट एन ऑफेन्स. तर तिने मला लिहिलं की हा मुलगा मला त्रास देतो, त्याच्याकडे माझे काहीतरी फोटो मी अज्ञानपणे दिले, आता तो मला ब्लॅकमेल करतो. सो आय गेव दिस ऑफेन्स फॉर इन्व्हेस्टिगेशन. आमचे सायबर सेलमध्ये एक महिला अधिकारी होत्या, त्यांना मी हा केस दिली इन्व्हेस्टिगेशनला, आणि त्यांच्या घरी काहीतरी इश्यू झाला आणि लेडी ऑफिसर वेंट ऑन लीव्ह. नंतर एक आठवड्याने त्या मुलीने परत मला मेल पाठवला आणि सांगितलं जर तुम्ही माझी केस तपासली आणि अजून ह्या मुलाला धरलं नाही तर मी सुसाईड करणार. नाउ दिस वॉज इलेक्ट्रॉनिक स्टॉकिंग आणि त्या मुलीवर एवढा परिणाम झाला होता की ती सुसाईडचा विचार करत होते. तर लेडी ऑफिसर सुट्टीवर गेल्यामुळे मी एका मेल ऑफिसरला हा काम दिला. त्यांनी त्या मुलाला शोधून काढलं आणि वी कुड प्रिव्हेंट बोथ द सुसाईड अँड फर्दर क्राईम विच दॅट बॉय वुड हॅव कमिटेड. तर इमोशनल कॉस्ट ऑफ स्टॉकिंग, voyeurism, of
harassing young girls is very high. ते आम्ही सुद्धा as police officers we should be alert, sensitive, आणि you as NGOs should also bring it to our notice at the initial stage itself. त्यानंतर मी हा मुद्दा आपल्याला सर्वांना माहित असेल, पण बघा हाथरसच्या केसमध्ये एडीजी लेवलचे सिनियर ऑफिसर कसे चुकलेले आहेत की definition of rape has now been broadened under 2013 Criminal Law Amendment Act. तर त्यामध्ये it's not only penetration, which was earlier the main ingredient of IPC 375. आता insertion of any object, even application of mouth, applying your mouth, that also makes it an offense. And yes, flashing is an offense. कोणीतरी इतकाच विचारलेला आहे. It's also punishable. तर हाथरस मध्ये एडीजी लेवल ऑफिसर फॉरेन्सिक रिपोर्ट घेऊन सांगतो की आम्हाला ह्याच्यात स्पर्म्स भेटले नाही म्हणून रेप इज नॉट देअर. I think he got so much criticism from the IPS fraternity itself. मीडिया आणि एनजीओ सोडा सर्वांनी म्हणजे, आणि अलाहाबाद हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर तशेरे काढलेले आहेत. सो नाउ प्लीज अंडरस्टँड, रेप इज व्हेरी वाईट. इट्स नॉट पेनिट्रेशन अलोन. मी इथे कोल्हापूरची केस आपल्या समोर मांडायला इच्छिते. सो वी गॉट कन्व्हिक्शन अंडर रेप 376 of a young 8 years old child by a rich industrialist of Kolhapur. पण 376 खालची जी पनिशमेंट होती ती हायकोर्टाने केवळ 354 खाली त्याला पनिश केलं. पण सुप्रीम कोर्टाने त्याला 376 आणि 511 लावून परत पनिशमेंट दिली. सो वी ऑल मस्ट अंडरस्टँड, आणि मोर सो आवर पोलीस ऑफिसर्स, की रजिस्ट्रेशन ऑफ एन FIR किंवा विक्टिमची स्टेटमेंट ते व्यवस्थितपणे लिहून घेणे किंवा 164 CRPC प्रमाणे मॅजिस्ट्रेट पुढे घेणे फार आवश्यक आहे. काही वेळ आपले एनजीओज आम्हाला मदत करतात. सो फॉर देम ऑल्सो इट इज व्हेरी एसेन्शियल टू नो की स्पर्म्स आहेत किंवा नाहीत. दॅट इज इममेटेरियल पोस्ट 2013 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट. आपण सर मला वाटतं नारी समता मंच खाली एक किंवा रमाताई सुद्धा घेऊ शकतात की हाऊ दिस डेफिनेशन हॅज बीन एक्सपेंडेड आणि हाऊ हाथरस सिनियर ऑफिसर्स ऑल्सो फेल्ड टू टेक कॉग्निझन्स. आता एक माझे 2-3 लास्ट पॉइंट्स आहेत. आपल्याला बहुतेक माहित आहे की आम्ही जलगाव सेक्स स्कॅन्डल इन्व्हेस्टिगेट केलं होतं. त्यामध्ये 12 मध्ये 6 केसेस मध्ये आम्हाला शिक्षा मिळाली होती आरोपींना. हे सर्व केसेस सुटल्या बिकॉज ऑफ वन ओपिनियन in the medical certificates which said these girls are habituated to sex. Now post 2013 Criminal Law Amendment Act, habituated to sex जे आहे ते medical officers, doctors ना लिहिण्याबद्दल बंदी आहे. They have to just write about the criminal offense for which the girl has been brought to them or for which the girl is herself talking. आमच्या केसेस जलगावचे सुटल्या कारण लेट रजिस्ट्रेशन आणि हा जो शब्द मेडिकल ऑफिसर्स लिहित होते की दिस गर्ल्स आर हॅबिच्युएटेड टू सेक्स, जेव्हा की त्यावेळी सुद्धा आम्हाला शिकवण्यात येत होता इवन प्रॉस्टिट्यूट कॅन कंप्लेन रेप अँड यू हॅव टू रजिस्टर इट, यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट इट. पण when it comes to trial, असे मेडिकल सर्टिफिकेट्स आम्हाला फार पेनफुल आणि लीडिंग टू एक्विटल ऑफ केसेस झाले. नाउ दे आर मेडिकल ऑफिसर्स आर बीइंग ट्रेन्ड, टॉट की हे दिस इज अ बिग नो नो. आता एक पॉइंट जो कॉन्ट्रोवर्शियल आहे तो असा आहे की
under 114A of Indian Evidence Act, if a woman says that she has been raped without her consent, court has to accept that and presume that she did not consent. Now 100 मधून 0.1 or 2% महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत, ते आता चुकीच्या कंप्लेंट सुद्धा देऊ लागलेत. Though this has no reference to Hathras, but I'm just saying that this is making our genuine rape cases difficult. आणि सुरेश कैत नावचे दिल्ली हायकोर्टचे जज होते, जस्टिस, त्यांनी कमिशनर ऑफ पोलीस दिल्लीला सांगितलंय की तुम्ही हे रिपोर्ट द्या की किती प्रमाणावर मुली येतात खोट्या कंप्लेंट देतात. सो this very small percentage of girls giving false cases is also adversely affecting the genuine cases. हा आपल्याला लक्षात दिला पाहिजे. सो आतापर्यंत मी जे आहेत police investigation under 154 registration of FIR up to charge sheet without naming the victim. We are all aware media is also barred from naming the victim. ह्याबद्दल आपल्याशी चर्चा केलेली आहे. Now my main recommendations are that Nari Samta Manch through its workers, activists, आणि मिळून साऱ्या जनी through its articles, write-ups, they should increase the awareness about the latest changes. One, awareness amongst common people, awareness amongst police officers. Nari Samta Manch has been organizing gender sensitization training even for police officers. त्याला वाढवण्याची फार गरज आहे. Because as I told you, basic training मध्ये महिला विरुद्धचे गुन्हे, त्यांची तपास आणि जेंडर सेन्सिटायझेशन चा एक चांगलं मॉड्यूल डेव्हलप करण्यात आलेले आहेत. परंतु नंतर ऑन इन सर्व्हिस ट्रेनिंग, रिफ्रेशर कोर्सेस, अपडेशन ऑफ नॉलेज अबाउट लॉ, त्यात आम्ही कमी पडतो. देर नारी समता मंच अँड अदर NGOs कॅन हेल्प. Hathras case nantar, first time in my police career or post retirement, people rang up to ask how can we help. I thought this was such a welcome development. पहिली वेळ मला लोकांनी विचारला आम्ही कोणते NGOs ला पैसे देऊ, आम्ही ह्यात कशा प्रमाणे मदत करू शकतो. So for once I felt India is changing. And we are going beyond talks and discussions. People are looking for real solutions and they are ready to give money from their own pockets. This was a very, very welcome development which I noted. आणि मी त्यांना हे सुद्धा आता सांगते की तुम्ही ठीक आहे, तुम्ही NGOs ना देणगी द्या, पण if you have some expertise on stress management, man management, investigation generally people don't have, but law, तर तुम्ही please police stations ना offer करा की we are ready to hold training workshops for you. Meet your DCP, meet your SP, त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता की माझी ही एक्सपर्टाइज आहे. तर besides financial help, help through awareness campaign, training police for better investigation can also be a collaboration between citizens and police. आणि आम्ही यशदामध्ये पुण्यात ट्रेनिंग ऑर्गनाइज करायचो. इवन नारी समता कॅन टेक पार्ट इन दॅट. ज्यात आम्ही पोलीस ऑफिसर्स, डॉक्टर्स, प्रॉसिक्युटर्स हु आर व्हेरी इम्पॉर्टंट, ज्युडिशियल ऑफिसर्स आणि प्रिझन ऑफिसर्स ह्यांना इन्व्हाइट करायचो. पहिले प्रोग्राम जेव्हा मी सुरू केलं तर ज्युडिशियल ऑफिसर्स आले नाही. त्यांचं म्हणणं होतं दॅट वी डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ ट्रेनिंग कंडक्टेड बाय एक्झिक्युटिव्ह विंग ऑफ गव्हर्नमेंट. पण नंतर आम्ही हायकोर्ट रजिस्ट्रारना अप्रोच झालो. ही सेड नो, आवर ऑफिसर्स विल जॉईन. तर हा कंबाइंड ट्रेनिंग, वी हॅव टू बिल्ड पब्लिक ओपिनियन अँड अवेअरनेस. पोलिसांना ट्रेनिंग वेगळी, ज्युडिशियल ऑफिसर्सना वेगळी आणि प्रॉसिक्युटर सेपरेट ट्रेन होत राहिला आहे, प्रिझन ऑफिसर सेपरेट. त्याचे इंडिया शुड गो इन ए कोलॅबोरेटिव्ह मोड. सो नारी समता मंच मिळून साऱ्या जणी अँड ईच ऑफ यू इंडिव्हिज्युअली कॉन्ट्रीब्यूट
towards increasing the awareness, contribute with your expertise for training police officers, police staff, and insist on की हे जे सेपरेट विंग्स ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहेत आणि ते वेगवेगळे रीत्याने त्यांची ट्रेनिंग काम चालू आहे, त्यांना शासनाने एकत्र आणणे. आणि here I am not talking of, I am not a political person at all, whichever government it is NCP, Shiv Sena or Yogi government or BJP government, a collaborative training of all the wings of criminal justice system, ज्यात police, prosecutor, judiciary, prison officers ह्यांना एकत्र बसून आणि मेडिकल ऑफिसर ह्यांना सर्वांना एकत्र बसून ट्रेन करणे फार आवश्यक आहे. एक छोटासा उदाहरण देते आणि संपवते. यशदाच्या एका ट्रेनिंग मध्ये सिंधुदुर्ग वरून आलेले एक सिनियर डॉक्टर, सिव्हिल सर्जन होते. ते मला बोलले की हे जी कंबाईन ट्रेनिंग तुम्ही सुरू केली आहे त्याचा फार फायदा झाला. बघा, आमच्याकडे रेप वगैरे कमी होतात सिंधुदुर्ग मध्ये, पण कधी झालं तर तुमचे पोलीस नेहमी येऊन विचारतात, वॉज देअर इंजरी ऑन हर बॅक. तर मला हे कळतंय, डॉक्टर म्हटले की इंजरीज ऑन हर प्रायव्हेट पार्ट्स, पोलीस विल आस्क मी, पण बॅक साइड ची इंजरी, पाठीमागे तिचे काय इंजरी होती का, लेग्स मध्ये काय इंजरी होती का पाठीमागे. शी सेड, नाउ आय रियलाइज दॅट यू वॉन्ट टू प्रूव्ह द फॅक्ट दॅट द गर्ल वॉज रेजिस्टिंग अँड देअरफॉर युअर ऑफिसर्स आस्क. डॉक्टरांना कळतं आणि किती वर्षाने आमचे पोलीस अधिकाऱ्याला समजतो की हा एव्हिडन्स एकत्र करणं आवश्यक होता. दॅट थ्रू ट्रेनिंग ऑफ all the wings of criminal justice system and by inputs by citizens and NGOs will lead us to good conviction. आपली जे conviction rate of crime against women is less than 30%, in fact less than I think 28%, आणि justice to victim, justice to the accused. तर ह्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. फॉल्स केसेस जे आहेत ते थोडासा प्रमाण आहे, त्याच्यावर काय आपल्याला लक्ष द्यायची एवढी आजची ह्याच्यामध्ये तर काय गरज नाही. आय एम जस्ट फ्लॅगिंग द इश्यू. पण वर्किंग टुगेदर, बिईंग अवेअर की 2013 ची जी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आहे ती महिला विरुद्धच्या गुन्ह्यासाठी फार महत्वाची एक अमेंडमेंट आहे. ती आपले नारी समता मंच चे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणे, आपले मिळून साऱ्या जणांचे रीडर्स पर्यंत पोहोचवणे हा फार आवश्यक आहे. एवढा सांगून मी माझा ऍड्रेस संपवते. आणि आय मस्ट से दॅट आय एम रिअली मिसिंग विद्या बाळताई. शी वॉज सच अ गाईड अँड सच अ गिविंग पर्सन. व्हॉट अ पर्सनॅलिटी. सो माय टॉक इज डेडिकेटेड टू हर. थँक यू.